तेव्हा काही दिवसांनी तिचा फोन आला की झालं का सुरू लिखाणं. तर मी म्हटलं अरे ही तर मागेच लागली. तेव्हा मी म्हटलं नाही अजून. तिने मला धमकी दिली, जर का तू हे 2 पानं लिहिली नाहीस तर यू आर नॉट वेलकम इन माय हाऊस. आणि त्या दराऱ्यामुळे माझा लेखक झाला. म्हणजे मी 10 पानाची एक गोष्ट लिहिली आणि मग ती परेशला ऐकवली. वेगळ्या अर्थानं कथनाचा प्रयोग आत्तापर्यंत तशा अर्थानं झालेला नाही आहे. हा इथे पहिल्यांदा घडतोय, परेश तू करतोयस. आणि त्याचा आत्मपॅम्फलेट वाचतानाची किंवा त्या पद्धतीचं नरेशन आणि त्याचं लिखाण काय तुला त्याचं आयुष्य जगणं किंवा त्याच्या चष्म्यातून हे आयुष्य लोकांना दाखवणं कशा अर्थानं ती रंजकता किंवा त्यातली व्यामिश्रता. आशिष बरोबर खूप जुने संबंध असल्यामुळे आणि सतत गप्पा गोष्टी घडत असल्यामुळे तो त्याच्या बालपणात किंवा युवावस्थेत घडलेल्या रंजक गोष्टी सांगे आणि त्या आम्हा सगळ्यांना खूप आवडे. आणि मग जेव्हा एक एक चित्रपट आम्ही करत होतो एकत्र, त्यावेळेला राहून राहून असं डोक्यात यायचं की आशिषसाठी स्वतंत्रपणे काहीतरी लिहायला पाहिजे, की जे त्यांनी त्याचा पहिला चित्रपट म्हणून दिग्दर्शित करायला पाहिजे. 1-2 इतर कथांवरही आम्ही 1-2दा बसलो होतो, पण ते काही फार पिकेना. आणि मग राहून राहून त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीच डोक्यात यायला लागल्या. आणि माझी पत्नी मधुगंधा, तिलाही त्या गोष्टी अर्थातच माहिती होत्या. मग एक दिवस ती आमच्या डोक्यावर बसली की आता ह्याची किमान 2 पानं एक गोष्ट तरी लिहून दाखवा. नुसतंच तुम्ही सांगता एकमेकांना, नुसतंच तुम्ही हाशे पिकवताय, पण मग त्याचं काहीतरी करा ना. तर मग तिने ह्याच्या डोक्यावर बसवून 2 पानं लिहून घेतली. नाही, त्याच्या आधीसुद्धा तिने मला सांगितलं की आशिष ह्याच्यामध्ये सिनेमा आहे, तू याच्यावरती गोष्ट लिही. तर मी काही लेखक नसल्यामुळे मी ती टाळाटाळ केली. जेव्हा घरी गेलो तेव्हा काही दिवसांनी तिचा फोन आला की झालं का सुरू लिखाणं. तर मी म्हटलं अरे ही तर मागेच लागली. तेव्हा मी म्हटलं नाही अजून. तिने मला धमकी दिली, जर का तू हे 2 पानं लिहिली नाहीस तर यू आर नॉट वेलकम इन माय हाऊस. ह्याला ही धमकी दिली आम्हाला की माझ्या घरी यायचं नाही. आणि मग हे जरा सिरियस व्हायला लागलं आणि तिने परत त्याचा फॉलोअप ठेवला, परत मेसेजेस करायला सुरुवात केली काही दिवसांनी. म्हणजे मधुबंधाचा दरारा फार आहे. हो, आणि त्या दराऱ्यामुळे माझा लेखक झाला. म्हणजे मी 10 पानाची एक गोष्ट लिहिली आणि मग ती परेशला ऐकवली. तर आता ज्या प्रकारे मधुगंधानी आणि ह्यांनी ते रचलेलं होतं, पण परत अशी चलबिचल व्हायला लागली की ह्याचं काहीतरी अजून करायला पाहिजे. आणि मग एके दिवशी कधीतरी एका क्षणी आपण म्हणतो तसं ती एक शैली, एक स्टाईल माझ्या डोक्यामध्ये उत्पन्न झाली. त्याला ह्या संपूर्ण चित्रपटाला एक निवेदन असलं पाहिजे असं एक डोक्यात आलं. आणि मग निवेदन असेल तर ते निवेदन गंमतशीर पाहिजे. ते नेहमीच असं डॉक्युमेंटरीसारखं निवेदन असता कामा नये, तर त्या निवेदनात सुद्धा, शब्दांमध्ये सुद्धा काहीतरी घडलं पाहिजे. असं जेव्हा डोक्यात आलं तेव्हा मग ते वैचित्र्यपूर्ण निवेदन झालं. आणि वैचित्र्यपूर्ण निवेदन होत गेल्यामुळे आपोआपच ते अत्यंत विचित्र शेवटाकडे जात चाललेलं आहे. ह्याची काय बिया तिथेच रोवल्या गेल्या, ती नांदी सुरू झाली. तेव्हा एकीकडे ह्याचं ज्याला आपण वास्तववादी आयुष्य म्हणतो, खरोखरच्या घडलेल्या घटना त्या होत्या आणि त्या एका वेगळ्या पद्धतीने बांधत एका वेगळ्याच प्रकारच्या क्लायमॅक्सला आम्ही जाऊन पोचलो, ज्यामुळे हा चित्रपट आपल्या नेहमीच्या शालेय जीवनावरचा आधारित चित्रपट नाही राहिला. एक शालेय जीवनावरच्या ज्या प्रेमकथा आपण पाहिलेल्या आहेत तसा तो राहिला नाही, तर काही वेगळंच शेवटी देऊन जातो. ह्या सगळ्यामध्ये कॉस्मॉसचा कट्टा आणि त्याचं रिफ्लेक्शन किती आलं असं तुला वाटतं? बरं, कॉस्मॉस म्हणजे एक पुण्यामध्ये कॉस्मॉस बँक आहे आणि त्याच्या पायऱ्यांवरती आम्ही शाळेतले मित्र, म्हणजे हे सगळे जे आहेत ना, आपलं बोऱ्या, अमोल वगैरे वगैरे सगळी मंडळी, प्रसाद, प्रफुल्ल, अनिकेत, बोरगावकर अशी सगळी माणसं संशोधन केलं. बरोबर. सो ही सगळी मंडळी तिथे भेटतात, अजूनही भेटतात. अजूनही आमचा व्हॉट्सॲपवरती ग्रुप आहे, त्याचं नाव कॉस्मॉस कट्टा असंच आहे. तर हे सगळं त्यांच्याकडनं मिळालेलं आहे. रादर कित्येक प्रसंग मी स्क्रिप्ट लिखाणाच्या आधी अरे ते काय घडलं होतं रे, ते काय घडलं, तर ह्या सगळ्या लोकांनी मला मटेरियल प्रोव्हाइड केलं की कोणाच्या तरी भलत्याच्याच आयुष्यामध्ये त्याच्या आवडणाऱ्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलं असेल ते इंटरेस्टिंग प्रसंग जे होते ते त्यांनी मला सांगितले. मग ते आम्ही इथे आशिषच्या आयुष्याला किंवा बोऱ्याच्या आयुष्याला लावण्याचा प्रयत्न केला. बरं, हे सगळं करत असताना आता ते ज्या जोडीदारांबरोबर हा सिनेमा बघणार आहे त्याच्यानंतर राडा उत्पन्न होणार आहे का असं वाटतं? सुरुवातीला एक डिस्क्लेमर आहे सिनेमाच्या, तो नीट वाचावा आणि मगच सिनेमा बघावा. ओके, हे काल्पनिक आहे सगळं. काल्पनिक आहे.
कोणाच्या आयुष्यात असं काही घडलेलं नाही. म्हणून जगाचा इतिहासच बदलणार आहे असं हे वाक्य खूप आत ठरेल असं मला वाटतं. जगाचा इतिहास नक्कीच भूगोलही कदाचित.